नाशिक जिल्हा बँकेला मदतीचा डोस मिळणार का असं बोललं जाते, कारण बँकेला 625 कोटींची मदत दिली जाण्याची शक्यता आहे। शासन दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत। मंत्रिमंडळात मदतीचा प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे। थकबाकी वसुली रखडल्यानं बँक अडचणीत आलेली आहे आणि अशातच बँकेला ही मदत केली जाऊ शकते। अपेक्षित वसुली अभावी नाशिक जिल्हा बँकेचा परवाना संकटात सापडलेला आहे। बँकेचा बँकिंग परवाना वाचवण्यासाठी राज्य शासन हे सरसावले, त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्हा बँकेला 625 कोटींची मदत दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि याच अनुषंगाने सोमवारी पुण्यात सहकार आयुक्तालयात बैठकीत बँकेचा आर्थिक आढावा घेण्यात आलाय। संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे तसंच 2200 कोटींची थकबाकी थकल्यानं नाशिक जिल्हा बँक ही आर्थिक अडचणीत सापडली आहे। प्रशासकांनी राजीनामा दिल्यानंतर आता हालचाली वेगाने झालेल्या आहेत। नाशिक प्रमाणे नागपूर व धाराशिव जिल्हा बँकेची हीच अवस्था आहे आणि त्यामुळे या तिन्ही बँकांना आर्थिक मदत देण्याबाबत हालचाली शासनाकडून सुरू करण्यात आल्यात। त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते।